काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा वाडा येथील कार्यकर्त्या मेळाव्यात सरकारवर घणाघात। राज्यात एकीकडे बेरोजगारी, महागाई व महिला अत्याचार वाढत असताना दंगली घडवून सरकार आपले नाकर्तेपणा झाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। तसेच पालघर ते सिंधुदुर्ग हा पूर्ण कोकणपट्टा अदानी व अंबानी यांच्यासह व्यावसायिकांना आंदण केले जात असून व्यावसायिकांच्या हितासाठी रेड कार्पेट अंतरले जात आहेत, असेही सपकाळ म्हणाले। देशासह महाराष्ट्रात भाजपचे स्पष्ट बहुमत असताना खरे तर त्यांनी विकासाचा मार्ग अवलंबून जनतेला समस्यांमधून मुक्त करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता। मात्र बेताल वक्तव्य करत राज्यात दंगली घडवण्याचा केला जाणारा प्रयत्न दुर्दैवी आहे। जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस आता आक्रमक झाली असून येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देण्याबाबत विचाराधीन आहेत, असेही त्यांनी सांगितले। शेतकरी बेजार असून बेरोजगारी टोकाला पोहोचले आहे। कायदा सुव्यवस्थेचे दिंडवडे निघाले असून सरकारमधील जबाबदार व्यक्तीच कायदा पायदळी तुडवीत आहेत। महिला असुरक्षित असून नवनवीन नावाने गँगवार देखील जन्माला येत आहेत। आदिवासी विकासाचा निधी वेगळ्याच योजनांमध्ये वळवला जात आहे। अधिकारीही कोणाला जुमानत नसून याबाबत आता अनेक तक्रारी देखील समोर आल्या आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर प्रथमच हर्षवर्धन सपकाळ पालघर जिल्ह्यातील वाडा येथे कार्यकर्त्या मेळाव्यात उपस्थित राहिले असून यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन केले। यावेळी अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झालेले पाहायला मिळाले।